हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 39 चेस्ट कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग तसेच पीस कटिंग याचे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत। तर हा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकल्यानंतर आपलं फुल ट्युटोरियल 39 चेस्ट ब्लाऊजचे होऊन जाईल। बॅक साईड आपण रेडी करणार आहोत पहिल्यांदा। तर त्यासाठी बघा, पिनांनी आपल्याला सेट करायचा आहे व्यवस्थित। जो गळा आहे तो अस्तरवरती, पीसवरती अस्तर जे आहे ते ठेवायचं आहे। सरळ पीस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे, म्हणजे आपण उलट केल्यानंतर ते व्यवस्थित होईल। आता आपण कमरेच्या साईडला पिना लावून घेऊ, म्हणजे व्यवस्थित टिप मारता येईल। फक्त गळ्याला आणि कमरेच्या साईडला टिप मारायची आहे आणि नंतर उलट करून घ्यायचा आहे ब्लाऊज, म्हणजे आपल्याला कमरपट्टी लावायची गरज पडत नाही। सिल्क पीस असल्यामुळे पिनांची जास्त गरज वाटत आहे। थोडे कट्स मारून घ्यायचे गळ्याला आणि कमरेला पण। शिलाईवरती कट्स नाही लागू द्यायचा। कट्स मारल्यानंतर गळ्याचा जो शेप आहे तो बघा व्यवस्थित होतो, व्यवस्थित गोल आकार येतो। आणि एक दाबटीप मारून घ्यायची। गळ्याला पण आपण दाबटीप मारणार आहे, पण नंतर मारणार आहे जेव्हा आपण फ्रंट साईड ॲड करू। त्याच्यामध्ये शोल्डरमध्ये फ्रंट साईड जी आहे ती जोडू, त्यावेळेस आपल्याला गळ्याभोवती पण दाबटीप मारायची आहे। आता मी फ्रंट साईड रेडी करणार आहे। त्यासाठी बघा, गळ्याचा जो भाग आहे फ्रंट साईडचा त्याला आपण टिप मारून घेतलेली आहे आणि त्याला पण आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। कट्स दिल्यानंतर जो आकार आहे तो व्यवस्थित आकार येतो गळ्याचा। आणि दाबटीप मारून घ्यायची। तर मी हे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स मी टिप न मारता फॅब्रिक ग्लूने चिटकवणार आहे। त्याने जास्त चांगली फिनिशिंग येते आणि वेळ पण वाचतो। कटोरीला पण मी तसंच करणार आहे। गळ्याचा जो आकार आहे तिथे आपण टिप मारून घेणार आहे। त्यासाठी पिनांनी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि थोडंसं जागा सोडून टिप मारून घ्यायची। कटोरीला पण गळ्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी कट्स मारून घ्यायचे। टिपवरती कट्स नाही जाऊ द्यायचा। कट्स मारल्यानंतर जो गोल आकार आहे तो उलट केल्यानंतर व्यवस्थित गोल आकार येतो, त्यासाठी कट्स मारणं गरजेचं आहे। बघू शकता किती फिनिशिंगमध्ये
गोलाकार आलेला आहे कटोरीचा, जो गळ्याचा भाग आहे तो. आणि आता आपण फॅब्रिक ग्लू लावलेलं चिपकलेला आहे. कटोरीला पण तसंच फॅब्रिक ग्लू लावलेला आहे मी. फक्त गळ्याच्या साईडलाच आपण टिप मारून दुमडून घेतलेला आहे. आता आपण जी क्रॉसपट्टी आहे ती तयार करणार आहोत. पिनांनी आधी व्यवस्थित सेट करून घ्यायचं अस्तर पीसवरती ठेवून. दोन्ही क्रॉसपट्टीला मी खालच्या बाजूने टिपा मारून घेतल्या आणि कटोरीचा जो उरलेला भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कटोरी पण आता सेट झालेली आहे, फॅब्रिक ग्लूने चिटकवलेली, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ पण लागला नाही. सिल्क ब्लाऊज असल्यामुळे, सिल्क पीस असल्यामुळे आपण फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. कॉटन जर असेल तर फॅब्रिक ग्लू वापरायची गरज नाही पडत, त्याच्यावरती व्यवस्थित टिप बसते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मी कटोरीचा जो टक्स आहे तो टक्स कशाप्रमाणे देत आहे. जी आपली पेपर कटिंग होती तीच मी दुमडून त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि जेवढा टक्सचा आकार होता तेवढी एक रेष मारून घेतलेली आहे. बघा टक्स कशा प्रकारे आपल्याला स्टिच करायचा आहे. टिप मारून झाल्यानंतर आपल्याला टक्स जो आहे तो बघा मधून दुमडून त्याच्यावरती अजून एक टिप मारलेली आहे. त्यामुळे कटोरी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला दिसते, व्यवस्थित टोक निघते कटोरीचे. तर दोन्ही कटोऱ्या रेडी झालेल्या आहेत आणि जो फ्रंट पार्ट आहे तो आता मी जोडणार आहे. फ्रंटचे 3 पार्ट असतात ते जोडणार आहे. बघा कटोरी जोडताना मी वरच्या साईडला एक त्रिकोण तयार झालेला आहे. तसा त्रिकोण तयार झाला तर आपली कटोरी व्यवस्थित बसते. अगदी हलक्या हाताने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे कटोरीवरती, जास्त ओढाताण करायची नाही. आणि क्रॉसपट्टी जी आहे ती जोडण्यासाठी त्या आकारासारखाच आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे क्रॉसपट्टीचा जो आकार असतो तो आकार आपल्याला कटोरी आणि कटोरीचा जो भाग असतो साईडचा त्याला तो आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे क्रॉसपट्टी व्यवस्थित दिसते फिनिशिंगमध्ये. बघा मी दुसरा पार्ट पण जोडत आहे कटोरीचा. तर या पार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल वरच्या साईडला त्रिकोण तयार झालेला होता. क्रॉसपट्टीसाठी एक शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही भाग जे आहेत फ्रंट साईडचे ते एकावरती एक ठेवून मी बघा कट करत आहे. जे जास्तीचा कपडा झालेला आहे तो आणि क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो देण्यासाठी पण मी कट करत आहे. म्हणजे दोन्ही सारखे भाग होतात. क्रॉसपट्टीला दाब टीप टाकून घेतली मी. क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित कट करून घेतला उरलेला पीस. आणि आता आपण बघा क्रॉसपट्टी कशा प्रकारे जोडत आहोत. तर पहिल्यांदा मी क्रॉसपट्टी उलटी ठेवलेली आहे आणि
अस्तरच्या साईडला अस्तरच जोडलेले आहे क्रॉसपट्टीचे बघा. आणि आता आपण जो मधला भाग होता तो आपण गोल गोल बनवून मध्ये घातलेला आहे त्याच्यात, आणि जे अस्तर होते ते अस्तर आपण कडेने घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टीप मारलेली आहे. अजून एक क्रॉसपट्टी आहे ती जोडताना पण मी सांगते. तर दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत आपल्या. आता बघा शोल्डर मी कशा प्रकारे जोडलेला आहे. बघू शकता शोल्डर जो आहे तो आतल्या साईडने पण फिनिशिंगमध्ये दिसत आहे. ओपन करायची आहे जी बॅक साईडची बाजू आहे ती, त्याच्यामध्ये अस्तरच्या बाजूला अस्तर ठेवायचं आहे, पीसच्या साईडला पीस, आणि बघा उलट शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती. गळ्याच्या बाजूला उतरती शिलाई मारायची आहे. दोन शोल्डर जोडून झालेले आहेत आपले. शोल्डरचा मी एक सेपरेट शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे शोल्डर जोडताना तसेच क्रॉसपट्टी जोडताना. या व्हिडिओमध्ये जरी नसले कळले तरी मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण गळ्याच्या साईडला दाब टीप टाकून घेऊया. आता आपण हुक लूप पट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा मी एक टीप मारून घेतलेली आहे आणि 2.5 इंचाची एक पट्टी आणि 1.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे. तर 2.5 इंचाची जी पट्टी आहे ती आपण काजी बनवण्यासाठी वापरणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते आपल्याला उलट्या साईडने अस्तरच्या साईडने जोडून घ्यायची आणि नंतर दुमडून जे आपण पहिल्यांदा टीप मारली होती त्या टीपवरती आपल्याला बरोबर दुमडायची आहे आणि त्याच टीपवरती काचपट्ट्या आपल्याला तयार करायच्या आहेत. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कटोरीच्या साईडला जास्त पट्टी घेतलेली नाही, बाहेरच्या साईडला वाढवलेली आहे. आणि जी हुक पट्टी असते ती आपण आतल्या साईडला जास्त दुमडत असतो. साधारण 1.25 इंचाचं अंतर काचपट्टीचं आपण एक्स्ट्रा पुढे वाढवत असतो, जे हुक लावल्यानंतर हुकांच्या खाली ते झाकून जातं. आता बघा हुक बसवण्याच्या पट्टीला पण आपण तशीच टीप मारून घेतली आणि हुक पट्टीची आहे ती सुलट साईडने जोडायची आहे. दोन्ही बाजूचं जे अंतर आहे ते थोडंच घ्यायचं आहे आपल्याला पट्ट्या बसवण्यासाठी. 2-3 रेषा फक्त, जास्त नाही घ्यायचं. त्याने आपला फ्रंट गळा जो आहे तो बिघडण्याची शक्यता असते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आपली हुक पट्टी पण लावून झालेली आहे. तुम्ही पण अशीच लावता का हुक पट्टी? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.